हरिओम, माझं नाव रुचा वीरा कदम, मीरा रोड उपासना केंद्र. मला आलेला एक अनुभव आता मी सांगत आहे. बापूंचरणी हा माझा अनुभव मी समर्पित करते. गेल्या 7-8 वर्षापूर्वीचा हा माझा अनुभव आहे. मी चंडिका कुलाचा फोटो मी बांधण्यास फोटो स्टुडिओला गेली होती. तिथे एक काकी आल्या काही कामानिमित्त. त्यांनी हा फोटो बघितला माझा चंडिका कुलाचा आणि माझ्याकडे विचारू लागल्या त्या की ही देवी कोण आहे, हे कोणाचा फोटो आहे. मी सांगले चंडिका कुलाचा फोटो आणि म्हणजे सद्गुरू बापू आहेत त्यांचा फोटो आहे. तर त्या विचारू लागल्या त्या काकी की हे माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील काय. मी खूप अडचणीमध्ये आहे. तर मी त्यांना विचारलं की तुमचं काय प्रॉब्लेम्स आहे. तर त्या बोलल्या की माझी मुलगी US मध्ये जॉब करते, तर तिचा एक जीवनात एक वाईट प्रसंग घडला, त्याच्याकरता ती मला जबाबदार ठरवते आणि मला दोषी मानते. ती सतत गेल्या 8-9 महिन्यापासून ती माझ्याकडे खूप भांडत आहे, शिव्या देत आहे. तर मला खूप वाईट वाटते. मी तिला किती समजूत घालते पण ती काही ऐकायला मला तयार होत नाही. मी किती ज्योतिषांकडे गेले, देवांकडे नवस केले पण काही उपयोग होत नाही. मी वास्तुशास्त्रांना पण मी कन्सल्ट केलं आणि त्यांनी घराची दिशा वगैरे बदलायला सांगितलं. ते सर्व करून पाहिलं पण काही उपयोग होत नाही. मग मी त्यांना बापूंबद्दल सांगितलं, बापूंची माहिती दिलं, कसं उपासना चालतात, काय तिथे कार्यक्रम आहे, त्या सगळ्याबद्दल त्या माहिती दिलं त्या काकींना. आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा. बापूंचं मी तारक मंत्र त्यांना जपायला सांगितलं आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही गुगलमध्ये हे बापूंचे अनुभव येतात, इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये. ते अनुभव तुम्ही ऐका, तुम्हाला बरं वाटेल आणि तुम्ही ना हे बापूंचं तारक मंत्र तेही जप करा. आणि मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी भेटते कारण आज मला गुरुक्षेत्रामध्ये जायचंय. मी असं बोलून मी तिथून निघाले आणि गुरुक्षेत्रामध्ये गेले आणि तिथे धर्मासन पुढे बापूंजवळ प्रार्थना केली. बापू, त्या काकी खूप त्रासामध्ये आहे. त्यांच्या मुलगीचं जे काय हे आहे, विचार आहे, गैरविचार आहे, ते दूर कर आणि तिला तिच्या मनात ते आपल्या आईबद्दल प्रेम निर्माण होऊन दे. असं निर्माण होऊन दे आणि त्यांचं जे हे त्याच्या परत होऊन दे, चांगलं त्यांचं रिलेशन परत जमवून दे. आणि मी घरी आले आणि दुसऱ्या दिवशी त्या काकींना भेटायला गेले. त्या काकी भेटल्या आणि ते खूप आनंदित होत्या. त्या बोलल्या की मी काल दिवसभर पूर्ण बापूंचे अनुभव, वेगवेगळे अनुभव ऐकत होते, मला खूप बरं वाटत होतं. आणि रात्रीला माझ्या मुलीचा फोन आला. ती बोलली, आई, मी इतक्या दिवसापासून माझं डोकं खूप गरम होत होतं, मी त्याची नेहमी भांडण करत होती. म्हणजे काल मला एकदम पश्चाताप होऊ लागलाय आणि माझ्या मनामध्ये असं वाटत आहे की मी तो उगाच चुकी दोष देत आहे, जेव्हा की तुझा काय त्याच्यावर दोष नव्हता. मला क्षमा कर, ह्याच्या पुढे मी तुझ्यासोबत कधी चुकीचं बोलणार नाही. त्या काकी म्हणू लागल्या, मी इतक्या दिवसापासून इतकं सगळं मी प्रयत्न करते पण कुठेही काही फरक नाही आला. पण हे तुझे सद्गुरू खरंच खूप महान आहे. त्यांचं एका दिवसाचं नामस्मरण केल्यामुळे आणि त्यांचा जे अनुभव संकीर्तन मी ऐकत आहे, त्याच्यामुळे माझ्या जीवनात आणि माझ्या मुलगीच्या मनामध्ये खूप मोठा फरक आलेला आहे. हरिओम, श्रीराम अंबदली.